नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, दीर्घकाळ ताण आपल्यासाठी वाईट असतो. ताणतणाव शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्येच्या रूपात प्रकट होऊ शकतो. ताणतणावामुळे कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे आपण सतत सतर्क राहतो, लढाई, पळून जाणे किंवा भीतीच्या प्रतिक्रियेत उडी घेण्यास तयार असतो. कोर्टिसोलच्या पातळीत ही दीर्घकाळ वाढ आपल्यासाठी चांगली नाही. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि हृदय आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव होऊ शकतो. दीर्घकाळ तणावामुळे मेंदूमध्येही संरचनात्मक बदल होऊ शकतात. अनेक लोकांना तणावामुळे डोकेदुखी, हृदयात जळजळ, पाठदुखीचा त्रास होतो. त्यांना झोप येत नाही आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, कारण ताण त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अडथळा आणतो. ताण त्यांच्या रक्तातील साखर वाढवू शकतो, कारण त्यामुळे तुमचे यकृत ग्लुकोज सोडते. ते तुमच्या लैंगिक कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकते आणि मानसिक आरोग्य समस्या निर्माण करू शकते. जर तुम्हाला ताण येत असेल, मग तो तुमच्या कामामुळे असो किंवा वैयक्तिक कारणामुळे, तर बरे वाटण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे कारण ओळखणे. सर्वात विनाशकारी दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला सहन करण्यास मदत करण्यासाठी एखाद्या अस्वस्थकर गोष्टीकडे वळणे, जसे की धूम्रपान, मद्यपान किंवा जास्त प्रमाणात आरामदायी अन्न खाणे. व्यायाम, ताण संप्रेरके. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील कोर्टिसोल सारखे ताण संप्रेरके कमी होतात. त्यामुळे एंडोर्फिन सोडण्यास देखील मदत होते, जे मूड वाढवणारे आणि नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करणारे रसायने आहेत. खोल श्वास घेण्याची व्यायाम. तुमच्या रक्तप्रवाहातील कॉर्टिसोल तुमच्या सहानुभूतीशील मज्जासंस्थेला सक्रिय करते, ज्यामुळे भीती, पळून जाणे किंवा लढाईची प्रतिक्रिया दिसून येते. याला प्रतिसाद म्हणून तुमचे हृदय जलद गतीने धडधडेल, तुमचा श्वास जलद होईल आणि तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतील, जेणेकरून तुमच्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होईल. या प्रतिसादावर नियंत्रण ठेवून तुमच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवल्याने तुमची पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होईल आणि तुम्हाला आराम करण्यास मदत होईल. खोल श्वास घेण्याचे उद्दिष्ट म्हणजे तुमच्या श्वासांवर तुमची जाणीव केंद्रित करणे, ज्यामुळे तो हळूहळू आणि खोलवर जातो. जेव्हा तुम्ही नाकातून खोल श्वास घेता, तेव्हा तुमचे फुफ्फुस पूर्णपणे विस्तारतात आणि तुमचे पोट वर येते. डायफ्रॅगमॅटिक श्वासोच्छ्वास, पोटातून श्वासोच्छ्वास, पोटातून श्वासोच्छ्वास आणि पेट श्वसन यासह अनेक प्रकारचे खोल श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आहेत. तुमचा श्वास कसा नियंत्रित करायचा हे समजून घेणे पॅनिक हल्ल्याचा सामना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बऱ्याचदा माइंडफुलनेस कोर्सेस आणि योगामध्ये खोल श्वास घेण्याचे व्यायाम समाविष्ट असतात. नियंत्रण घ्या. त्या घाबरलेल्या भावनेला नियंत्रण गमावल्याची भावना एक प्रमुख कारण आहे. नियंत्रण मिळवण्याची कृती स्वतःच सक्षम करणारी आहे आणि तणावाच्या कारणावर अवलंबून घाबरण्यापासून तात्काळ काही प्रमाणात आराम मिळू शकते. नाही म्हणा. पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्याचा एक भाग. तुम्ही किती गोष्टी करत आहात आणि कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहात हे सोपे केल्याने तुमच्या जीवनातील ताण कमी होण्यास मदत होईल. कामात दिरंगाई करणे थांबवा. जर तुमच्या मनात काही गोष्टी करायच्या असतील तर त्या पूर्ण करा. जेव्हा अंतिम मुदत जवळ येईल तेव्हा तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी घाई कराल. तेव्हा सतत काम करत राहिल्याने ताण वाढेल. गोष्टी लिहून ठेवा. ताण हाताळण्याचा एक मार्ग म्हणजे गोष्टी लिहून ठेवणे. जेव्हा मेंदू गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा ते स्वतःच तणावपूर्ण असू शकते. गोष्टी लिहून ठेवण्याची क्रिया काही लोकांच्या विचार प्रतिक्रियेत सुव्यवस्था आणते आणि परिणामी शांतता निर्माण करू शकते. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.
मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला तणावपूर्ण काळातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. असे मानले जाते की समाजात वेळ घालवल्याने ऑक्सिटोसिन बाहेर पडण्यास मदत होते, जे एक नैसर्गिक ताण कमी करणारे आहे आणि ते कॉर्टिसोलचा प्रभाव कमी करते. शारीरिक संपर्क वाढवा. साथीच्या आजारात हे कठीण करणे आहे, पण जर तुमच्या आत लोक असतील तर मिठी मारणे, चुंबन घेणे, मिठी मारणे आणि सेक्स करणे या सर्व गोष्टी तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. सकारात्मक शारीरिक संपर्कामुळे ऑक्सिटोसिन सोडण्यास आणि कॉर्टिसोल कमी करण्यास मदत होते. परिणामी रक्तदाब आणि हृदयगती कमी होते आणि ताण आणि चिंता कमी होते. पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवा किंवा बाळाला मिठीत घ्या. पाळीव प्राण्याला हात लावल्याने अविश्वसनीय शांतता मिळू शकते. पुन्हा एकदा असे मानले जाते की काळजी घेणारा संवाद ऑक्सिटोसिन सोडतो आणि तणावाच्या परिणामांना तोंड देतो. पाळीव प्राणी बाळगल्याने अतिरिक्त ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्हाला खरोखर आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा. हे मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा स्वतःहून करता येईल, पण तुम्ही तुमचा वेळ कसा घालवायचा हे तुमची निवड आहे. दुसऱ्याला खुश करण्यासाठी तुम्ही काही करत नाही. स्वतःला आव्हान द्या. एखादी नवीन कौशल्य किंवा भाषा शिका किंवा तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी काहीतरी करा आणि ते पूर्ण केल्यावर समाधानाची भावना मिळवा. यशाची भावना तुमच्या कल्याणाच्या भावनेत योगदान देईल. हसणे. हसण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि मनस्थिती सुधारते. ते तुमच्या स्नायूंना आराम देते आणि निरोगीपणाची भावना निर्माण करते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.